नमस्कार मंडळी, अर्नज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बाजारात उन्हाळा याच्यामुळं खूप साऱ्या कैऱ्या पण येतात. तर आपण आता कैरीचे वेगवेगळे प्रकार, चटण्या म्हणा, गुळांबा म्हणा, असं आपण बनवूया. तर आज मला बनवायची आपली कैरी उकडून तिची चटणी बनवायची. तर त्यासाठी काय काय लागते, काय काय नाही, मी तुम्हाला सगळं दाखवते. आणि चटणी, आपण कैरी चटणी बनवू. टोमॅटो वगैरे, मिरची, लसूण, टोमॅटो घालून चटणी बनवायची आपल्याला आणि मिक्सरमध्ये करून बारीक. तर चला आपण कैरी ते उकडायला टाकूयात आता. तर इथे बघा, आपण स्वच्छ कैऱ्या धुवून घेतल्यात आणि त्याचे देठ कट करून घेतलेत. आता हे सगळं आपण छिलून घेऊयात प्रथम. तर आपल्याला 3 प्रकारच्या चटण्या बनवायच्यात बघा याच्या. एक आपल्याला बारीक बारीक असे स्लाइस करून करायची, एक किसून करायची आणि एक उकडून करायची. तर जे आपल्याला उकडायचे त्याचे फक्त 2 तुकडे करायचे आपल्याला. बाकी हे छिलून बारीक स्लाइस करायचे आणि एकीचे किसणीवर किसून घ्यायचे आपल्याला. तर आपण सगळं किसून वगैरे घेऊयात. हे पहा, आपण चटणीचा पहिला प्रकार करूया, कैरी चटणीचा. तर मी ते छिलून घेतली ती कैरी आणि बघा 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात. आपला गावरान लसूण आहे. 4 मिरच्या घेतल्यात आणि 1 टमॅटो असं कापून घेतलं आहे बघा. तर आपण हे तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता आपण त्याला उकडायला ठेवूयात. टमॅटो पण आपल्याला उकडायला ठेवायची. मी थोडंसं तेल टाकलं आहे बघा. मंद गॅसवर 10 ते 15 मिनटं याला आपण उकडून घेऊया. इथे बघा, आपलं कैरी वगैरे मस्त उकडली अशी. हे पहा, टमॅटो पण छान उकडला आहे आणि इथं मिरच्या पण बघा. तर आता हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. बघा, हे थंड झाले. आपण मिरच्या, लसूण आणि कैरी, टमॅटो, थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला त्यात. आम्ही इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आपण अशी कट करून त्यात टाकू आणि आपल्याला थोडासा गुळाचा बुर्रा घालायचा आहे बघा. माझ्याकडे गुळाची पावडर आहे, ती टाकणार आहे मी थोडीशी. हे पहा, एवढीच चवीनुसार आपल्याला थोडंसं. आणि हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. हे बघा, मस्त आपलं कैरीचं वाटण झाले असतं. आपण हिरवी मिरची टाकली त्यामुळं ते हिरवं हिरवं झाले. तर आता ते एका वाटीत आपण काढून घेऊयात. इथं बघा, आपण छोटासा पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे. आता आपण मोहरी टाकली, थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपली लाल मिरची पावडर आहे ती टाकायची बघा. बघा, याला मस्त अशी फोडणी द्यायची. आता याला आपण चवीनुसार मीठ टाकूयात. मीठ थोडंसं जास्तच लागतं कैरीला. बघा, मस्त अशी आपली कैरीची चटणी झाली. हा चटणी प्रकार एक झाला. आता आपण दुसरी चटणी करूयात. कशी वाटली ही चटणी बघा तुम्हाला. तर इथे बघा, मस्त आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे. आणि उन्हाळ्यामध्ये बघा आपल्याला तळलेलं म्हणा, कढई, पापड वगैरे असं तळलेलं, चटण्या वगैरे असं एकतर जेवण जात नाही. उन्हामुळं आपण पाणी पिऊ जेवण जात नाही. त्यासाठी असं तोंडी लावायला काहीतरी हवं असतं. आणि म्हणून हे बघा,
अशी चटणी थोडीशी घरात बनवून ठेवली की अगदी 8-9 दिवस टिकून जाते ही चटणी. त्यामुळं छान आपण तेलाचा तडका वगैरे देतो, त्यामुळे 8-9 दिवस राहते चटणी. तर अशी मस्त आपली कैरी चटणी झालेली आहे. तुम्ही आपली ही चटणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच वेगवेगळ्या मी चटण्या टाकते अजून कैरीच्या. तर नक्की आपले व्हिडिओ बघत जा. धन्यवाद.